मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत आणि जे प्रकाश आंबेडकर आहेत त्यांनी या ठिकाणी असं म्हटलंय की मराठा आणि ओबीसी मध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरनं तणाव वाढलेला आहे आणि त्यामध्ये ते मध्यस्थी करायला तयार आहेत। प्रकाश आंबेडकर हे मध्यस्थी करायला तयार आहेत मराठा आणि ओबीसी मध्ये, तुमची काय प्रतिक्रिया? आमचा तणाव सामान्य मराठ्यात आणि सामान्य ओबीसी मध्ये तणाव नाहीच। सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठ्यांमध्ये तणाव नाहीच। गुन्हा गोविंदाने नांदतो आम्ही गावखेड्यात आत्ताही, परंतु त्यांच्या निदर्शनास काय आलं असं तर आम्ही त्यांचा सल्ला कधी पण ऐकलेला आहे, काय हरकत नाही। त्यांचं हेही असं म्हणणं आहे की तुमचा हा लढा आहे तो सर्वसामान्य मराठ्यांचा आहे आणि जे इतर मराठे आहेत त्यांच्यापासून तुम्ही सावध राहायला पाहिजे। इतर मराठे म्हणजे इतर जे मराठे असं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्यामध्ये काही लोक भेटतात, आपण त्यांच्याशी ते निश्चित संवाद साधणार आहोत। आंबेडकर असं म्हणतात मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य मराठ्याचे आंदोलक असून त्यांनी सरकारला जेरीस आणला आहे। त्यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत निजामी मराठे यांच्यापासून सावध राहावं। आता ते मराठे कोणचे मला नाही माहित, मी त्यांना खाजगीत विचारीन, पण मी सावधच आहे भाऊ। हा, मी लय सावध आहे, मी सावध नाही, लय सावध आहे। म्हणून तर या करोडो मराठ्यांनी एक छोट्याशा लेकरावरती विश्वास टाकला, सावध आहे आणि त्यांचा सल्ला हे सुद्धा मान्य आहे, मी सावध आहे। त्याबरोबर त्यांनी असं देखील म्हटलं आहे की तुम्ही जे या रॅली दरम्यान 4 लोकांमध्ये जेवण करता त्याऐवजी सर्वसामान्य लोकांमध्ये बसून जेवण केलं पाहिजे, असा एक सल्ला त्यांनी दिला आहे। त्यांना काय माहित, मी 4 जण जेवतोय, मी जातोय पाठ 5 वाजता, तोवर सामान्य माझे बांधव माझ्यासोबतचे झोपलेले राहते। आता मग त्यांना उठू 4 चौकात जेवतच नाही मी, कवा कुठं जेवतो, परंतु माझे काही अडचणी पण आहेत। मला थंडी सहन होत नाही, मला अंगात शक्ती कमी झाल्यामुळे उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही। मला लोकात म्हणजे हवेला थंडीत जर झोपला तर माझे पाय अंगात ताठून जाते, म्हणून मला फक्त खोली झोपावं लागतं, नसतं मी जमिनीवरचं आहे आणि लोकातला आहे, म्हणून लोकांनी मला स्वीकारलं। मी जनतेतला आहे, या लोकात मांडी घालून बसतो, मातीवर बसतो, कशावर बसतो, साध्या बाजावर बसतो, पोत्यावर सुद्धा बसतो, गोधडीवर बसतो। मला कसलाच मोह नाही आहे किंवा मला आईशाराम सुद्धा करायचे नाही आहे, परंतु जेवणाचं नसलं साहेबांनी काढावं मला आश्चर्य वाटायला लागेल। दुसरा आणखीन एक महत्वाचा असा आहे की पहाटे आज 4 वाजता सरकारसोबत तुमची काही चर्चा झाली का? आज पहाटे नाही, पाठे कुठं झाली? आज पहाटे काही झाली आहे का? नाही, पाठे काही चर्चा नाही, परंतु ते पाठे येणार होते, तसा त्यांचा कालच निरोप होता आयुक्त साहेबांचा, त्यांचा ते पाठ आम्ही येणार आहे आणि ते आले नाहीत, पण आता आले असते, त्यांना 10 वाजणार होते यायला, आले असले तर मला माहीत नाही आत्ता, आणि मात्र ते आम्ही पाठ 5ला रिकामे झालो, त्याच्यामुळे मग ते त्याच हिशोबाने येणार होते, आधी कुठे घेऊन बसा ही निरोप होता। आज चर्चा होणार आहे, ते जर आले असले तर होईल, ते जर आले असले तर चर्चा होईल अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी जे वक्तव्य केले होते त्यावर देखील त्यांनी उत्तर दिलं। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।